अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यामध्ये नगर परिषदेच्या निवडणुकीच्या निमित्तानं विविध राजकीय पक्षांनी प्रचाराची चांगलीच आघाडी घेतली आहे। प्रभाग क्रमांक 1 मध्ये नगरसेवक पदासाठी भाजपाकडून प्रवीण राजगुरू आणि मंगल कोकाटे हे निवडणूक लढवत आहेत। नुकतीच त्यांनी प्रभागातील शेवगाव रोड परिसरातील आनंदनगर येथील मतदारांच्या गाठीभेटी घेतल्यात आणि विकासालाच मतदान करण्याचं आवाहन केलंय। या फेरीमध्ये भाजपचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉक्टर मृत्युंजय गर्जेही सहभागी झाले होते। नगराध्यक्ष आणि 17 नगरसेवकांच्या जागांकरिता भाजपचे उमेदवार उभे आहेत। माजी आमदार राजीव राजळे, आमदार मोनिका राजळे यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे उमेदवार निवडणूक लढवत आहेत। आघाडी काँग्रेस मनसेने 3 तर शिवसेनेनं 2 उमेदवार उभे केलेत। पाडव्याच्या सणाच्या निमित्तानं राजकीय नेत्यांनी प्रचारास सुरुवात केली। भाजपला मत म्हणजे विकासाला मत। शहरामध्ये शांतता राहावी यासाठी भाजपच्या सर्व उमेदवारांना बहुमोल मतांनी निवडून द्यावं असं आवाहन डॉक्टर मृत्युंजय गर्जे यांनी केलंय। येणाऱ्या 27 तारखेला पाथर्डी नगरपालिकेच्या निवडणुकीसंबंधी मी स्वतः डॉक्टर मृत्युंजय गंगाधर गर्जे नगर अध्यक्षाची उमेदवारी भारतीय जनता पार्टीकडून करत आहे। माझ्याबरोबर इतरही 17 उमेदवार शहरात आहेत की जे भारतीय जनता पार्टीच्या कमळ या चिन्हावर उभे आहेत। आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी गावात जाताना अतिशय चांगला प्रतिसाद आमचे सर्वच उमेदवार चांगले असून सर्वच उमेदवारांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे। राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, राज्याच्या नेत्या पंकजाताई मुंडे, पालकमंत्री राम शिंदे तसेच माजी आमदार राजीवजी राजळे, आमदार मोनिकाताई राजळे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही या ठिकाणी ही निवडणुका लढत आहोत। तर या ठिकाणी आम्ही एकच नागरिकांना सांगू इच्छितो की आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन लोकांपुढे जात आहोत। विकास करणे, गावात शांतता राखणे इत्यादी कामं हेच आमचा मुख्य उद्देश आहे। कारण आम्ही या अगोदरही जेवढं शक्य होईल तेवढं प्रामाणिकपणे काम करण्याचा प्रयत्न केला आहे आणि इथून पुढील काळातही पाथर्डी शहराला मी आपल्या माध्यमातून वचन देऊ इच्छितो की तुम्ही आमच्यावर विश्वास दाखवत आहात तो निश्चितच त्याला तडा जाणार नाही। भरपूर आम्हाला प्रतिसाद सगळ्या ठिकाणी मिळत आहे। आज प्रभाग 1 मध्ये आमची जी रॅली चाललेली आहे, मी स्वतः तसेच माझ्याबरोबर मंगलताई कोकाटे, हरिभाऊ कोकाटे व प्रवीण राजगुरू असे जे 2 नगरसेवक पदाचे उमेदवार आहेत, सर्व कार्यकर्ते आहेत। तर नागरिकांचा त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे आणि नागरिकांना कुठल्याही घाणेरड्या राजकारणामध्ये रस नसून लोकांना विकास हवा आहे आणि तो फक्त भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातूनच होऊ शकतो यावर लोकांचाही पूर्ण विश्वास आहे। कारण आता सध्या नगरपालिकेमध्ये तसेच राज्यामध्ये भारतीय जनता पार्टीची सत्ता आहे आणि हा निधी आपल्याला या पक्षामार्फतच येऊन मिळू शकतो, आमदाराच्या माध्यमातूनच येऊ शकतो, खासदारांच्या माध्यमातूनच येऊ शकतो। हे लोकांना ज्ञान आहे, त्यामुळे लोकांचा प्रतिसाद दिवसेंदिवस आम्हाला वाढत आहे। या प्रचार फेरी दरम्यान भाजप आणि जगदंबा विकास आघाडीतील नेते आणि उमेदवार समोरासमोर येऊन मतदारांची भेट घेताना दिसत होते। माजी आमदार राजीव राजळे हे जगदंबा विकास आघाडीचे अध्यक्षपदाचे उमेदवार बंडू पाटील बोरुडे यांचे एकेकाळी नेते होते। त्यांना बघताच बंडू बोरुडे आणि सीताराम बोरुडे यांनी राजळेंचा आशीर्वाद घेतलाय। चांगला विचार शहराचा कायापालट करू शकतो असा विश्वास बंडू बोरुडे यांनी व्यक्त केलाय। मुकुंद लोहिया, C24 तास, पाथर्डी।